नगरविकास विभाग आणि नियोजन विभागाच्या योजनांना आता मुख्यमंत्री मंजुरी देणार. आमदारांच्या आक्षेपांनंतर तिन्ही नेत्यांचा निर्णय. आमदार संजय गायकवाडांचा आणखी एक कारनामा, होऊन जाऊ दे लढाई. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना ओपन चॅलेंज. 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिला करारनामा. संजय शिरसाटांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. शिरसाटांवर होणाऱ्या आरोपांमुळे फडणवीस होते नाराज. शिरसाटांकडनं फोटो पोस्ट करत सर्व आलबेल दाखवण्याचा प्रयत्न. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं. दमानियांकडनं बारची पाहणी करत राजीनाम्याची मागणी. बारमध्ये अश्लील डान्स परवांचा आरोप, तर राजीनामा घेऊन दाखवा, रामदास कदमांचं आव्हान. महादेव मुंडेंची गळा कापून हत्या, अंगावर 16 वार. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर. सखोल चौकशी करण्याची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. कल्याण मारहाण प्रकरणातला नवा व्हिडिओ समोर. आरोपीनं लाच घातल्यानं संतप्त तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली लगावली. चिडलेल्या आरोपीकडनं रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण. पोलिसांनी नवे. मनसैनिकांनी आरोपी गोकुळ झाच्या मुसक्या आवळल्या. कल्याण कोर्टानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोर्टातही आरोपीची मुजोरी. कृषी मंत्री कोकाटेंबाबत रात्रीच निर्णय होण्याची शक्यता. कोकाटेंचं कृषी खातं मकरंद आबा पाटलांकडे, तर मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंकडे येणार अशी चर्चा. शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर ठोकणार. प्रहारच्या बच्चू कडूंची बँक मॅनेजरला फोनवरनं धमकी. शेतकऱ्यांनी कडूंना दिली होती माहिती. सरकारनं जलजीवन मिशनच्या कामाचे 1.5 कोटी रुपये थकवल्यानं कंत्राटदाराची आत्महत्या. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील घटना. शेतात गळफास घेऊन संपवलं जीवन. भिवंडीमध्ये वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये तुफान हाणामारी. वाहन न थांबवता चालकाची वाहतूक पोलिसांना शिवीगाळ. संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेकडनं चोप. महिलेची छेड काढल्यानं गजानन पारधीला नाक घासून माफी मागायला लावली. वादग्रस्त पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अखेर रद्द. कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्रोत तपासून निर्णय. तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड. शिल्पाच्या प्रतिकृती अष्टभुजा की द्विभुजा यावरून वाद. दौंडच्या चौफुलामधील लावणी कला केंद्रामध्ये गोळीबार. आमदाराच्या भावाकडनं गोळीबार झाल्याचा रोहित पवारांचा आरोप. महिला जखमी झाल्याची माहिती. पार्किंगच्या वादातनं शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तलवार हल्ला. 2 पदाधिकारी अटकेत. व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्याच्या माळेगावात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक. 6 ते 7 कर्मचारी जखमी. अतिक्रमण हटवणाऱ्या पोलिसांवर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर झोपेत, तर रुग्ण वाऱ्यावर. सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती. डॉक्टर मात्र गाढ झोपेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल. माझ्याच घरात मला छळलं जातंय, कोणीतरी मदत करा. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर करत मदतीची हाक.